आणि ब्रेकनंतर आपलं स्वागत। बारामतीमध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी आता कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे। रोहित पवार हे देखील सध्या उपस्थित आहेत। शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानाचे बाहेर कार्यकर्त्यांची ही गर्दी पाहायला मिळते। शरद पवारांचा आजपासून दुष्काळी दौरा सुरू होणार आहे। पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्याचा दुष्काळी दौरा हे शरद पवार करतील। तर दुष्काळी दौऱ्यामध्ये योगेंद्र पवार हे देखील शरद पवार यांच्या सोबत असणार आहेत अशी माहिती मिळते। सांगितलेल्या अडचणी या त्यांनी सरकारला सुद्धा सांगितल्या होत्या आणि मग त्यानंतर इलेक्शनचं वातावरण सुरू झालं आणि पवारसाहेब अशी एक व्यक्तिमत्व आहे की इलेक्शन संपलं म्हणजे विषय संपला असं नसतं। परत एकदा शेतकऱ्यांकडे जाऊन जे मुद्दे इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा लोकांनी सांगितले, जे पवारसाहेबांनी समजून घेतले होते आणि मग इलेक्शननंतर आपण बसू असं सांगितलं होतं, साहेबांनी तो शब्द पाळला। आज पुरंदर, दौंड या भागामध्ये ते जाणार आहेत, उद्या बारामती या परिसरामध्ये ते फिरणार आहेत आणि नंतर राज्यात जिथं कुठं महत्त्वपूर्ण काही विषय आहेत तिथं ते जाणार आहेत। तर मग लोकांचं मत आता इथे पाण्याचं नियोजन हे योग्य पद्धतीने केलं जात नाही, तर ते योग्य पद्धतीने आपल्याला कसं करता येईल या बाबतीतली बैठक ही तिथे असणारे शेतकरी तसंच सुप्रियाताई असतील, पुरंदरला गेल्यानंतर तिथले आमदार असतील, असे सगळे मिळून ते त्या ठिकाणी करणार आहेत।